सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल मला काहीही माहीत नाही. मी तर सकाळीच पेपरमध्ये हे वाचलं. आज सकाळी बारामतीत शरद पवारांनी उच्चारलेलं हे एक वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, तेव्हा कुटुंबाचे प्रमुख असलेल्या शरद पवारांना याची कल्पना दिली जात नाही. या एका घटनेत आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि पवार कुटुंबातील दुराव्याचं संपूर्ण वास्तव दडलेलं आहे. आज आपण शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील याच विधानाचं आणि त्यातून समोर आलेल्या अत्यंत धक्कादायक माहितीचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. कारण शरद पवारांनी केवळ शपथविधीबद्दलच भाष्य केलं नाही, तर त्यांनी गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या एका गुप्त मिशनचाही खुलासा केला आहे, जो ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. आज 31 जानेवारीला सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. शरद पवार आज बारामतीत आहेत. सुनेत्रा पवार बारामतीतूनच मुंबईला रवाना झाल्या. तरीही घरातल्या या 2 प्रमुख व्यक्तींमध्ये कोणताही संवाद झाला नाही. शरद पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तो त्यांचा अधिकार आहे. या विधानाचं डिकोडिंग करणं गरजेचं आहे. शरद पवारांनी त्यांचा पक्ष आणि त्यांचे नेते हे शब्द वापरून पुन्हा एकदा अधोरेखित केलं की जरी अजितदादांच्या निधनामुळे कुटुंब दुःखात असलं तरी राजकीय रेष अजूनही पुसली गेलेली नाही. उलट ती अधिक गडद झाली आहे. सुनेत्रा वहिनींनी काकांचे आशीर्वाद न घेता थेट मुंबई गाठणं हे दर्शवतं की आता अजित पवार गटाची सूत्र पूर्णपणे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या हातात गेली आहेत. आणि या नेत्यांना कदाचित भीती वाटत असावी की जर शरद पवारांशी संवाद साधला तर आपल्या आमदारांवर त्यांची भावनिक पकड निर्माण होऊ शकते. त्यामुळेच पवारांना अंधारात ठेवून हा शपथविधी उरकला जात आहे का, हा मोठा प्रश्न आहे. आजच्या पत्रकार परिषदेतील सर्वात स्फोटक माहिती म्हणजे 2 राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची चर्चा. शरद पवारांनी आज ऑन रेकॉर्ड सांगितलं की गेल्या 4 महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्याबाबत चर्चा सुरू होती. हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. विचार करा, बाहेर आपण बघत होतो की अजित पवार आणि शरद पवार एकमेकांवर टीका करत आहेत, पण पडद्यामागे काही वेगळं चिजत होतं. पवारांनी सांगितलं की या चर्चेचं नेतृत्व खुद्द अजित पवार आणि शरद पवार गटाकडून जयंत पाटील करत होते. याचा अर्थ असा होतो की अजित पवारांना घरवापसी करायची होती किंवा कमीत कमी दोन्ही गट एकत्र आणून पक्ष पुन्हा एकदा मजबूत करायचा होता. पण नियतीचा खेळ बघा, जेव्हा ही चर्चा अंतिम टप्प्यात येऊ शकली असती त्याचवेळी अजितदादांचा दुर्दैवी अंत झाला. पण इथे एक प्रश्न उपस्थित होतो, जर अजितदादांना विलिनीकरण हवं होतं तर आता त्यांच्या पश्चात त्यांच्या गटाचे नेते त्यापासून का पळ काढत आहेत? सुनेत्रा पवारांना घाईने सत्तेच्या खुर्चीवर बसवणं हा त्याच विलिनीकरणाच्या प्रक्रियेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न तर नाही ना? कारण जर पक्ष एक झाला तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांचं महत्त्व कमी होईल आणि पुन्हा सिल्वर ओकवरून म्हणजेच शरद पवारांच्या निवासस्थानावरून आदेश सुटू लागतील. ही भीती या नेत्यांना सतावत असावी. शरद पवारांनी हे स्पष्ट केलं की हा निर्णय घाईने घेतला गेला की नाही हे त्यांना माहीत नाही. पण राजकीय विश्लेषकांच्या मते ही घाईच आहे आणि या घाईमागे एक मोठं कारण आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या गटातील आमदार सध्या अस्वस्थ आहेत. त्यांच्या मनात असुरक्षितता आहे. आता आमचा वाली कोण, हा प्रश्न आता त्यांना पडला आहे. अशावेळी जर त्यांना ताबडतोब नवीन नेतृत्व दिलं नाही तर हे आमदार शरद पवारांकडे, जे मूळ राष्ट्रवादीचे संस्थापक आहेत, त्यांच्याकडे परतण्याची दाट शक्यता होती. परत फिरा अशी साथ पवारांनी घातली असती तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन अनेक आमदार तिकडे गेले असते. हे टाळण्यासाठीच अजितदादांच्या निधनानंतर रक्षा विसर्जनाचे विधी पूर्ण होताच लगेच शपथविधीचा घाट घालण्यात आला. सुनेत्रा पवार ज्या पवार कुटुंबाचाच भाग आहेत, त्यांना पुढे करून आमदारांना आम्ही अजूनही सत्तेत आहोत आणि पवार नाव आपल्यासोबत आहे हा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. शरद पवारांना याची माहिती न देण्याचं कारण हेच आहे की या प्रोसेसमध्ये कोणताही अडथळा त्यांना नको होता. आज शरद पवार बोलताना त्यांच्यात एक द्वंद्व स्पष्ट दिसत होतं, तर दुसरीकडे आपल्या लाडक्या पुतण्याबद्दल बोलताना ते भाऊक झाले होते. अजित असता तर आज घरी दिसला नसता, तो फील्डवर असता असं म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. अजित पवारांच्या कामाच्या धडाक्याचं त्यांनी मुक्त कंठाने कौतुक केलं. पण दुसरीकडे एक मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की परिवार हा साथ देण्यासाठी असतो, बाकी राजकारण वेगळं. म्हणजेच वैयक्तिक दुःखात ते कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी राजकीय शस्त्र खाली टाकली आहेत.
सुनेत्रा पवारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या असल्या तरी मला माहीत नव्हतं असं सांगून त्यांनी जनतेला हे सुचवलं आहे की सध्या जे काही सत्तेचं राजकारण सुरू आहे त्यात त्यांचा कोणताही सहभाग नाही. उद्या जर हे सरकार किंवा हा गट अडचणीत आला तर त्याची जबाबदारी सर्वस्वी नेत्यांची असेल. शेवटी या सर्व घडामोडींमध्ये एका गोष्टीची खंत नक्कीच वाटते, ती म्हणजे अजित पवारांच्या त्या इच्छाशक्तीची. शरद पवारांनी सांगितलं की अजितदादांना 2 राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं वाटत होतं, पण आज चित्र काय आहे? जे एकत्रित करण्यासाठी अजितदादा प्रयत्न करत होते त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या पत्नीला वापरून 2 गट एकमेकांपासून आणखी दूर नेले जात आहेत. सुनेत्रा पवारांचा शपथविधी हा तांत्रिकदृष्ट्या अजित पवार गटाला मजबूत करण्यासाठी असला तरी नैतिकदृष्ट्या तो अजितदादांच्या विलिनीकरणाच्या स्वप्नाला हरताळ फासणार आहे. जर अजितदादा आज असते तर कदाचित चित्र वेगळं असतं, पण आता जर तरला अर्थ उरलेला नाही. वास्तव हे आहे की महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. एका बाजूला शरद पवारांचा अनुभव आणि मूळ पक्ष, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवारांकडे असलेली सत्ता आणि अजितदादांच्या नावाची सहानुभूती. हा शपथविधी फक्त एका पदाचा नाही, तर ही सुरुवात आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नव्या आणि कदाचित अधिक संघर्षमय अध्यायाची. अजितदादांच्या पश्चात ही पोकळी कोण भरून काढणार ते काळच ठरवेल. पण आज तरी शरद पवारांच्या मला माहीत नाही या एका वाक्याने दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकारणात संभ्रम निर्माण केला आहे हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवारांनी शपथ घेण्याआधी शरद पवारांची चर्चा करायला हवी होती का, की राजकारणात हे सर्व चालतंच? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.